कोणे एकेकाळी शहराबाहेर एका झोपडीत एक गरीब आई व मुलगा राहत असतो. त्यांना पैशाची खूप गरज असते. म्हणून एक दिवस ते त्यांचा बैल विकायचं ठरवतात आणि म्हणून जॅक बिचाऱ्या बैलाला घेऊन बाजारात जातो. पुढे घडणाऱ्या साहसाची त्याला काहीच कल्पना नसते. ताजी ताजी सफरचंद स्वस्तात घ्या, स्वस्तात घ्या. ताजी ताजी फळं या इकडे, लवकर माल संपण्याआधी घ्या. अरे ते कोपऱ्यावर कसली पाटी लावलीये? कोणाचं चित्र येतंय? अरे देवा, काय रे, काय झालं? ही तर आपली राजकन्या आहे. अशी अफवा आहे की तिला एका दुष्ट राक्षसाने पळवून नेलंय. अरे भयंकर आहे हे. आपल्या सुंदर राजकन्येला असं कसं होऊ शकतं? ही चांगली जागा दिसतीये. बरं लोक हो, ऐका, इकडे या. मी एक धष्टपुष्ट बैल आणलाय विकायला. लोक हो, ऐका, इकडे आणि नीट पहा. काही उपयोग नाही. आज अख्ख्या दिवसात एकही खिसा कापला नाही आपण. बरोबर आहे. हे तो बघा, तो जरा बावळट दिसतोय. आपण त्याला सहज फसवू शकतो नाही का? इकडे या आणि नीट पहा. अहो, मी या बैलाला स्वतः वाढवलंय. हे बघा ना, बघा किती धष्टपुष्ट आणि ताकदवान आहे तो. बघा तरी. काय विकायला आणलेस तू पोरा? माझा बैल आहे साहेब. चांगला धष्टपुष्ट आहे की नाही? शेतीसाठी तर उत्तम आहे. तुम्हाला आवडलाय साहेब? खरंच हा बैल चांगला दिसतोय. ठीक आहे, आम्ही जरा आधी ठरवतो. मित्रांनो, हा बैल चांगला धष्टपुष्ट दिसतोय. याला घेऊन जाण्याची काहीतरी युक्ती केली पाहिजे. खरं आहे मित्रा. तर मग आपण जादूच्या बियांची युक्ती वापरूया. ठीक आहे, ठीक आहे. माझ्या सोडा, मला कळलंय. ही चांगली कल्पना आहे. तुझा बैल खरंच छान आहे, पण आज आम्ही तेवढे पैसे आणले नाहीयेत. या चालतील का? या जादूच्या बिया? जादूच्या शेंगा? याच्यासारख्या. वा, अरे ही शेंग तर सोन्याची आहे. या बिया खूप दुर्मिळ आहेत, सहज कुठे मिळत नाहीत. ए मुला, या जादूच्या बियांच्या बदल्यात तुझा बैल देतोस का? या बिया तुझं नशीब पालटतील. खरंच? काय म्हणता काय तुम्ही? आम्ही दाखवतो तुला. प्रत्येकाचं स्वप्न असतं, त्याला श्रीमंत व्हायचं असतं. या बिया घेऊन जाशील, मोठा पैसे मला होशील, त्यात काही धोका नाही, संधी अशी यायची नाही. या बियांमुळे आता पैशाचा पाऊस येईल, मोजता मोजता थकून जाशील. इतके घरी पैसे येतील. स्वप्न सुद्धा पाहिले नशील, इतके पैसे तुला मिळतील. जितकी स्वप्न बघितली तू पाता पाता पुरी होतील. इतके पैसे मिळाल्यावर प्रश्न सगळे सुटून जातील. इतका विचार करू नको, चांगली संधी निघून जाईल. इतके पैसे मिळाल्यावर तुझी भरभराट होईल. सगळे मोठे श्रीमंत तुझ्या पायाची येतील. पैसा ही ताकद आहे, भीती तुझी पळून जाईल. फक्त एका निर्णयाने आयुष्य बदलून जाईल. नाहीतर ही संधी निघून जाईल.
घेऊन जाते मोठा पैसेवाला म्हणजे यात काही धोका नाही. संधी अशी यायची नाही. या बियांमुळे आता पैशाचा पाऊस येईल. मस्ता मस्ता टाकून जाते एके घरी पैसे येतील. मग काय विचार केलास? बियाच्या मोबदल्यात बैल मला देशील? हो, मला आवडेल. तुम्ही घेऊन जा त्याला. काय म्हणालास? तू आपला बैल त्यांना बियांच्या मोबदल्यात दिलास? हो आई, ज्या कोणाला या शेंगा मिळतील तो लगेच करोडपती होईल आणि आयुष्यभर नशीबवान ठरेल. थांब जरा, बघू दे मला. या काही कामाच्या नाहीत. नाही आई, ती जादूची शेंगे. मला सांग, सोन्याच्या शेंगा तुला इतर कुठे मिळतील का? अरे, याला तर सोनेरी रंग दिलाय. जरा खरवडून बघ. बघितलास? बघितलास? खरंच की. जॅक, तू मला अगदी निराश केलंस बघ. मी एवढा मूर्ख कसा बनलो? त्यांनी फसवलं मला. मला भूक लागलीये. तक्रारी बंद कर आणि झोप आता. हो. शेंगांचं झाड. आई, आई हे बघ. अरे, तू का आरडाओरडा करतोस जॅक? काय? अरे, त्या बियांचं एवढं मोठं झाड कसं झालं? बघ, मी सांगितलं होतं त्या जादूच्या शेंगा आहेत म्हणून. पण हे काय झालंय? मला वाटतं वर चढून पाहायला पाहिजे वर काय येते. काय? हे धोकादायक आहे. जॅक, काळजी करू नकोस आई, मला काहीही होणार नाही. जॅक, आत्ताच्या आत्ता खाली उतर. जॅक, जॅक. वा, किती उंच आहे हे. वा, इथे तर एक घर सुद्धा आहे. कोण बरं राहत असेल इथे? ती खिडकी उघडी आहे का? वा, आई तर वेडी होईल हे पाहून. मला तिच्यासाठी थोडं न्यायलाच हवं.
शिक्षा ही मला कुठल्या गुन्ह्याची कोण बरं गात असेल? इथे बंदिवान आहे. माहित होत मला की दिवस असा येईल, मार्ग मला शोधावा. किती गोड आहे तिचा आवाज. वाट पाहते मी सुटकेच्या दिवसाची, आठवण रोज येते मला घराची. आठवण येते मला त्या सुंदर दिवसांची, जीवनात मी किती सुखी होते. ओ राजकन्या, होईल का सुटका कधी तरी माझी, का राहीन मी इथे अशी बंदी. मला काहीतरी केलं पाहिजे आता, इथून सुटण्यासाठी. धैर्य मला वाढवलं पाहिजे, रस्ता कोण दाखवेल मला इथून पळण्यासाठी. आणि एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी, आणि एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी. अच्छा, तर राजकन्येला किल्ल्यात बंदिस्त केलंय तर. सोनं, बरोबर. आईला माझी भेट नक्की आवडेल. तू ठीक आहेस ना? तुला इतका वेळ का लागला? मला काळजी वाटत होती. आई, मी अगदी ठीक आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. याच्यात काय आहे बघ तरी. हे घे. अरे बापरे, हे खरं सोनं आहे की काय? हो, खरंच. आता तुला पटलं की बैलाच्या बदल्यात जादूच्या शेंगा हा सौदा बरोबर होता. मला सांग, तू हे सारं सोनं कुठून आणलंस? वर ढगात एका राक्षसाचा मोठा किल्ला आहे. तिकडे सगळीकडे सोनच सोनं आहे. मी तुझ्यासाठी थोडं आणलं. अरे देवा, तू काय हे चोरून आणलंस? हे परत न्यायला राक्षस आला तर काय होईल? ठीक आहे ग आई, तिथे इतकं सोनं होतं की त्याला कळणार देखील नाही काही कमी झालेलं. हे अजिबात बरोबर नाही. तुला माहित नाही की परवानगीशिवाय कुठली वस्तू घेतली तर ती चोरी असते? जॅक, तू हे सगळं सोनं त्या राक्षसाला परत नेऊन दे. अरे बापरे, मला नव्हतं वाटलं असं काही होईल. माझा विश्वासच बसत नाही. तिथे वर आकाशात एक राक्षस आणि राजकन्या आहे. जॅक, उठलास का? आधी जाऊन ते सोनं परत करून ये. हो आई. आता मी परत जातो, म्हणजे राजकन्येलाही भेटता येईल. मला नाही वाटत मी पुन्हा इथे येईन. काय खजिना आहे. जर यातला मला थोडा जरी मिळाला तरी आईला सुखात राहता येईल. ठीक आहे. आता मी सोनं परत केलंय. यापुढे मी काहीही घेणार नाहीये, कधीच नाही. हा, हा?
हे काय आहे? आटप आणि बाहेर ये आता. ठीक आहे, मी येतो, आलोच. मी नाही, मग कोण? तू अंड का नाही घालतेस? थांब, ती रोज तुझ्यासाठी अंडी देते. तुला आणखी काय हवंय? अच्छा, तू माझ्यासाठी अंडी नाही घालतेस. मी म्हणतो आता माझ्यासाठी एक अंड घाल. अरे वा, ते तर सोन्याचं अंड आहे. हे काय इतकं कठीण आहे? हे एवढेसे एक अंडे. उद्यापासून तुला 2 सोन्याची अंडी खायला हवी, समजलं? तू दुष्ट आहेस, तू खूप दुष्ट आहेस. गप्प बस. तू पण उद्यापासून माझ्यासाठी रोज तू 10 गाडी गायचीस. माझ्या संग्रहात अजून एक जादूचं अंड. राजकन्ये, रडू नकोस. तू आहेस तर तू परत का आलास? तुला माहित नाही का इथे धोका आहे ते? तो राक्षस तुला ओरडत होता आणि मला भीती वाटली तुला काही होईल याची. पण तू इथे आलास कसा? आणि तू आहेस तरी कोण? माझं नाव आहे जॅक आणि मी तुझ्याच राज्यातून आलोय राजकन्ये. मी एका मोठ्या शेंगांच्या झाडावर चढून आलोय. माझा विश्वासच बसत नाही की तू मला इथे सापडलीयस. तो दुष्ट माणूस बळजबरीने रोज मला एक गाणं म्हणायला लावतो आणि या कोंबडीला पण जबरदस्तीने रोज एक अंड द्यायला लावतो. चिंता करू नकोस राजकन्ये, मी तुला इथून बाहेर काढतो. ह्याचा काही उपयोग नाही. हा पिंजरा कोणीच तोडू शकत नाही. असं असेल तर याची किल्ली कुठे मग? ती त्याच्या खिशात असते. तो सतत ती किल्ली जवळ ठेवतो. ठीक आहे, मग मी किल्ली घेऊन येतो. नाही, जाऊ नकोस. ते खूप धोकादायक आहे जॅक. काय सुंदर सोन्याचं अंड आहे. आता मी त्याचे पैसे करतो, मग माझी खजिन्याची खोली सोन्याने भरून जाईल. माझं स्वप्न. 98, 99. एक कुठं गेलं? शेवटचं अंड कुठं गेलं? सापडलोच असतो. इथे एकही हरवता कामा नये. सगळी मौल्यवान आहेत. जॅक, तुला किल्ली मिळाली? त्या राक्षसाला कळलं तर नाही ना? त्याने मला जवळ पकडलंच होतं. आजचं काम संपलं. माझी आता गाणं ऐकायची वेळ झाली. हे, किल्ली कुठं आहे? गेली कुठं? मला शोधायलाच हवी. राजकन्ये, ती सुटली. तुझी पळून जायची हिम्मत कशी झाली? पटकन उडी मार. ठीक आहे. तुमची ही हिम्मत? जेवढ्या जोरात पळता येईल तेवढ्या जोरात पळ. ही काय सांगायची गोष्ट आहे का?
आई जॅक, अरे आलास एवढ्यात? आणि हे कोंबडी कुठून आणलीस? मी सर्वांना मारून टाकेन. आई ही कोंबडी घे. तुम्ही कशा आहात? आपल्याला पळायला हवं. काय करतोस? केवढा मोठा राक्षस. हा खरंच खरोखर हा मोठा राक्षस आहे. कोणी मारलं याला? हा खरोखरचा राक्षस. केवढा मोठा राक्षस. हा खरंच. मी खूप खुश आहे राजकन्ये. अखेर तू तुझ्या घरी परत आलीस. मनापासून धन्यवाद जॅक. तू माझा जीव वाचवलास. केवळ नशीब चांगलं म्हणून मी वर आलो आणि तू भेटलीस मला. नाही, तू दाखवलेल्या धाडसामुळेच आपण सगळे वाचलो. मित्रा, या बिया बघ, यातनं झाड उगवतंय जादूच. काय विश्वास नाही वाटत. काय जमिनीत पुऱ्या त्या पेरून बघावी. मस्त कल्पना आहे.